आपण आता विलामध्ये आलेलो आहे आणि आम्ही कर्जतमध्ये आलोय यश विलामध्ये. सो चला मी तुम्हाला विला दाखवते. लेट्स गो. हा असा एंट्रीला एवढा मोठा पॅसेज आहे. खूप युजली असे विला स्पेशियस नसतात पण हा खूप स्पेशियस आहे. इथे एक छोटंसं ग्राउंड टाईपचं आहे आणि तिकडे गार्डन आहे. तिकडे आपण जाऊया बघूया. मी पण अजून बघितलं नाही, तुमच्या सोबतच जाते. असं मस्त वाटतं ना इथे फोटोज काढायला, छान वाटेल. आणि इथे असं गार्डन आहे आणि तिथे झोपाळा बसायला. पण मी तिथे जाणार नाही कारण तिथे चिखल आहे पावसामुळे. आपण क्रिकेट वगैरे खेळू शकतो. हा, आता माझा स्पोर्ट खराब होईल म्हणून मी तिथे जाणार नाही. आणि कमी हळूहळू या सर, हळूहळू. आणि इथे मस्त असा छोटासा मोठासा बार्बिक्यू सेटअप आहे छानपैकी. ह्याच्यावर आम्ही रात्री बार्बिक्यू करणार आहे. आणि हे मस्त असं प्लेस, कोझीचं प्लेस आहे. लेट्स गो. पुढे बघूया. तिकडे अजून बघू नका, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे. पावसामुळे सगळं ओलं ओलं आणि आम्ही उद्या जाऊ तर तुम्ही आम्ही जाऊ. मी कॉल करतो. एक सेकंड. ते तुमच्याकडे चार्जर आहे ना, आयफोन आहे ना? चार्जर विचारून ठेवू. या हे सगळं मस्त बनवलंय. म्हणजे आपण इथे जाऊया. इकडे तिकडे नंतर जाऊया. आपण इकडे बघूया काय आहे. इथे त्यांनी छानशी बाग बनवली आहे. जसे छोटे नारळाची झाडं पण आहेत आणि चिकूची वगैरे झाडं पण आहेत. मस्त करते आहे. हे तर नॉर्मल प्लेस आहे. इथे एवढं काय नाही. आपण इथे एवढं काय नाही बोलू शकत. इकडे ते मला वाटतं भविष्यामध्ये असं मोठं बाग वगैरे किंवा गार्डन करतील, कारण त्यांचं कुंपण लावलेलं आहे ते. आणि इथं आमच्या गाड्या 1 गाडी 2 गाडी, भूमीची गाडी. सो आता आपण जाऊया विलामध्ये आणि बघूया विला कसा आहे. पाय चांगली पुसून या. सो दिस इज द विला. आणि इकडे हा आहे पहिला बेडरूम. छोटासा मस्त पैकी. त्याच्या रानाला 3 लोक झोपू शकतात. आणि इथे टेबल्स आणि इथे बॅग्स ठेवायला वॉल आणि इथे नट्टा करायला मिळालं. करली हेअर्स आणि इथे वॉशरूम. चलो, हे गरजेचं आहे, दाखवणं गरजेचं आहे. हे बघा, इथे आपण बसू शकतो आणि इथे आपण धुवू शकतो तोंड. ओके. नेक्स्ट हा आहे आमचा लिव्हिंग रूम. छान पेशीचा मोठा पण टीव्ही नाही इथे, पण इथे मस्त वाले स्पीकर आणि इथे सगळ्यांचे फोन पडलेले आहेत आणि
आणि इकडे आणि सेकंड बेडरूम आणि हा आहे विपुल दादा, आमच्या दीदीचं नाव रा. आणि हा आहे आमचं कामगार. वगैरे थोडं इथे आहे तिसरा बेड. आपण मस्त मोठे बेडरूम आहे जिथे 3-3 लोक आरामात झोपू शकतात. पण आम्ही आहे 10 लोक आणि 2 छोटी छोटी. -here. Let's go. आपल्याकडे अजूनही बेडरूम होता ना? आपण त्या बेडरूम मध्ये नाही गेलो. चौथा बेडरूम चांगला मोठा स्पेशियस आहे. किती आहे इथे? फक्त विंडो आहे. चला लेट्स गो. आता मेन प्लेस दाखवते ज्याच्यासाठी आम्ही सगळ्या मिलांमध्ये येतो. किचन. अरे किचन एवढं मस्त किचन आहे. मी या किचनच्या मोहात पडलोय. इतकं भारी किचन आहे. मस्तच किचन. खूप मोठं किचन आहे. मस्त प्लेस आहे. हॉटेलचं किचन वाटतंय ते. खूप मस्त हॉटेलचं किचन वाटतंय ते. चलो आणि हा आहे प्लेइंग एरिया. सो बेसिकली हा हॉल आहे जिथे गेम्स वगैरे आहे, बॅडमिंटन आहे आणि कॅरम आहे आणि असेच काय ॲक्टिव्हिटी. आणि इथे भरपूर साऱ्या जागा पण आहेत म्हणजे खूप लोक असतील तिथे झोपायला. आणि इथे सुद्धा एक बाथरूम आहे जस्ट इन केस इथे खेळताना जर तुम्हाला जायचं असेल तर. चलो इकडून दाखव. तो तिकडून दाखव. इकडनं असं. आणि इथे आहे डायनिंग एरिया. जेवायला इथे खूप सारी स्पेस आहे. खूप लोक जेवायला बसू शकतात. भरपूर सारे टेबल्स आणि चेअर्स पण आहेत. म्हणजे इथेच किचन आहे. इकडनं सर्व करते आणि इकडे असं तुम्हाला देतील खादाडायला. हे महत्वाचं आहे. हे आवडलं मला. येस. सो आता आपल्या बिलाचं मेन अट्रॅक्शन ज्याच्यासाठी आम्ही नेहमी विलालाच येतो आणि प्रायव्हेट विलाला येतो. कमी छानसं स्विमिंग पूल आणि हे ऑलरेडी लगेच खेळायला चालू केलं आहे. आणि आता आम्ही पण रेडी होणार आणि खेळायला. स्विमिंग सूट घेतला. माझ्या मम्मीने माझ्यासाठी स्विमिंग सूट नाही घेतला. आणि आम्ही दीदी स्वतःच्या पोरांचे व्हिडिओ काढते कशी खेळते माझी पोरं. अरे बाबू